तो 8-10 वर्षांचाच एक लहान मुलगा आहे. त्याचा सांभाळ त्याच्या आईने केलाय. आजच्या भाषेत ज्याला आपण सिंगल पेरेंट म्हणतो, अशा पद्धतीने तो लहानाचा मोठा झालाय. लहान मुलांबरोबर खेळण्याच्या वयात त्याला भलतंच काहीतरी करायचं. म्हणजे नेमकं काय करायचं? त्याला ब्रह्मज्ञान हवंय, आत्मज्ञान हवंय, स्वतःला शोधायचंय. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय प्रत्यर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. एक आटपाट जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक लहान मुलगा, साधारण 8 ते 10 वर्ष असेल वय, तो त्याच्या आईबरोबर राहायचा. त्या मुलाचं नाव होतं सत्यकाम आणि आईचे नाव जबाला. त्याच्या आईने एकटीनेच त्याला लहानाचं मोठं केलं होतं, वाढवलं होतं आणि अत्यंत प्रामाणिकपणे, नैतिकतेने ते आपलं आयुष्य जगत होते. आता खरं पाहता 8 ते 10 वर्ष वय, इतर लहान मुलांबरोबर खेळायचं, बागडायचं, मस्ती मजा करायची. परंतु ह्याला भलतंच काहीतरी करायची इच्छा झाली. एके दिवशी तो आपल्या आईला म्हणाला, आई, मला जंगलामध्ये जाऊन ऋषीमुनींच्या सानिध्यात अगदी गुरुकुल पद्धतीने विशेष ज्ञान प्राप्त करायचंय, जाणून घ्यायचंय. स्व म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय, ध्यानधारणा म्हणजे काय, अशा तात्विक विषयांबद्दल मला खूप ओढ वाटते आणि हे सगळं शिकायची माझी मनापासून इच्छा आहे. अर्थातच तुझ्या परवानगीशिवाय हे होऊ शकणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून सत्यकामाची आई म्हणजे जबाला, हिला आनंद झाला, परंतु चिंता देखील होती. आपला मुलगा आपल्यापासून केव्हाही लांब राहिला नव्हता, एकटा राहिला नव्हता आणि त्याला जे आत्ता प्राप्त करायचंय, जे जाणून घ्यायचंय, हे ऐकायला जरी छान वाटलं, सहज वाटलं, तरी प्रत्यक्ष कृती करणं, आश्रमामध्ये गुरुकुल पद्धतीमध्ये राहणं, हे कितपत जमेल ह्याबद्दल तिला थोडी शंका देखील आली. परंतु धाडस, प्रामाणिकपणा आणि उत्सुकता हे तीनही विशेष गुण आपल्या आईकडूनच सत्यकामामध्ये उतरले असावेत. त्यामुळे त्याच्या आईने त्याला परवानगी दिली. हे ऐकून सत्यकाम नक्कीच आनंदित झाला. त्याचा उत्साह आणखी वाढला. परंतु मिळालेल्या संधीचं सोनं करायचं म्हणून त्याने लगेच कामाला सुरुवात केली. आपल्या गुरूंचा शोध घ्यायला सुरुवात केली. योगायोगानं त्याच दरम्यान ऋषी गौतमांचा आश्रम आपल्या वनामध्ये आहे असे त्याला कळले. आत्ताच्या काळात ज्यांना आपण IITs म्हणतो, अशा आश्रमांपैकी एक आश्रम म्हणजे ऋषी गौतमांचा. मग काय, आपल्या आईकडून मिळालेली परवानगी, ऋषी गौतमांना भेटण्याची संधी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सत्यकामाचा आनंद आणि उत्साह आणखी वाढला आणि त्याने वेळ न दवडता लगेच तयारी करायला सुरुवात केली. संपूर्ण माहिती काढून एके दिवशी तो ऋषी गौतमांच्या आश्रमामध्ये पोहोचला. ऋषी गौतमांची भेट होताच त्याने त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि अगदी प्रामाणिकपणे, त्याचबरोबर धाडसीपणे, मला तुमचं शिष्य व्हायचं आहे अशी इच्छा बोलून दाखवली. गौतम ऋषींनी त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह, त्याचा निर्भीडपणा, शिष्य होण्यामागची उत्कंठा, ह्या सगळ्या गोष्टी ऋषी गौतमांनी त्याच्या चेहऱ्यावर टिपल्या आणि त्यांना देखील खूप आनंद झाला. ज्या पद्धतीने सत्यकाम हा गुरुप्राप्तीसाठी, ज्ञानासाठी तळमळत होता, ते पाहून गौतम ऋषींनी त्याला आश्वासन दिले की हो, तू नक्कीच माझा शिष्य होऊ शकशील. परंतु त्या काळी काही फॉर्मॅलिटीज म्हणजे काही नियम होते. त्या नियमांमध्ये बसूनच एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यत्व देण्याची परंपरा होती. विशिष्ट कुळातील, गोत्रातील विद्यार्थ्यांनाच आश्रमामध्ये शिकण्यासाठी प्रवेश मिळायचा आणि त्यामुळे ऋषी गौतमांनी सत्यकामाला असे काही प्रश्न विचारले जे पूर्वी सत्यकामाला कोणीही विचारले नव्हते.
गौतम ऋषी म्हणाले, हे बाळ, तुझ्या वडिलांचं नाव काय, तुझा कुळ कोणता, तुझं गोत्र काय, ह्या सगळ्यांची समाधानकारक मला उत्तर मिळाली तर मी नक्कीच तुला शिष्य करून घेण्यासाठी तयार आहे. सत्यकामाला त्याच्या आईने म्हणजे जबालाने लहानाचे मोठे केले होते, परंतु त्याला त्याचे वडील कोण होते, त्याचा कुळ कोणता, गोत्र कोणतं याबद्दल केव्हाही सांगितलं गेलं नव्हतं. तरी देखील न घाबरता अतिशय नम्रपणे तो ऋषी गौतमांना म्हणाला, ह्या सगळ्यांची उत्तरं मला माझ्या आईकडून नक्कीच मिळतील आणि प्रामाणिकपणे ह्या सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. हे बोलून तो ऋषी गौतमांच्या आज्ञेनुसार पुन्हा एकदा आपल्या आईला भेटण्यासाठी आपल्या घराकडे निघाला. आपल्या घरी आल्यानंतर, आईला भेटल्यानंतर त्याने सगळी परिस्थिती, सगळे प्रश्न जसेच्या तसे आपल्या आईला विचारले. त्याच्या आईने देखील न डगमगता, कुठलाही संकोच न ठेवता जे सत्य आहे ते प्रामाणिकपणे सत्यकामाला सांगितले. ती म्हणाली, बाळ सत्यकाम, ऐक, तुझ्या वडिलांचे नाव मला माहीत नाही. माझ्या तरुणपणी मी दासी म्हणून काम करत असे आणि त्याच दरम्यान तुझा जन्म झाला. त्यामुळे तुझ्या वडिलांचं नाव, त्यांचा वर्ण, त्यांचं गोत्र, ज्याला आजच्या भाषेत फॅमिली हिस्ट्री असं आपण म्हणतो, हे मला काहीच ठाऊक नाही. परंतु असे असून सुद्धा गरिबीमध्ये पूर्ण प्रामाणिकपणे मी एकटीने तुला लहानाचे मोठे केले आहे, तुझे संगोपन केले आहे. म्हणून आपल्या गुरूंना ठामपणे आणि प्रामाणिकपणे मी जे आणि जसे सांगितले तसेच सांग. तुझे संपूर्ण नाव आहे सत्यकाम जबाला. अशी सत्य परिस्थिती आपल्या आईकडून ऐकून त्याने देखील आपल्या आईने दिलेले वचन न मोडता सत्य परिस्थिती आपल्या गुरूंना सांगण्याचे ठरवले आणि पुन्हा एकदा आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन तो ऋषी गौतमांच्या आश्रमाकडे निघाला. प्रामाणिकपणा, धाडसी वृत्ती, त्याचबरोबर असलेली उत्सुकता ह्या विशेष गुणांचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो. सत्यकाम आणि जबाला ही छांदोग्य उपनिषदामधली कहाणी जरी असली, हे 3 प्रमुख गुण आजच्या काळात देखील तितकेच लागू पडतात. आपल्याला मिळालेल्या उत्तरांच्या दडपणाखाली येऊन प्रामाणिकपणा टिकवून सत्यकाम आपल्या गुरूंना सत्यकथा सांगेल का, आणि ही सत्यकथा ऐकून ऋषी गौतम सत्यकामाला आपला शिष्य करून घेतील का, ह्यासाठी भाग 2 नक्की ऐका.